आणि आजची महत्त्वाची बातमी, आकाश पाताळ एक करू, घातपात असेल तर कुणाचा बाप असला तरी खोदून काढू. अजित पवारांच्या अपघातावरून मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा ठोस आश्वासन दिलं आहे. कुणी षडयंत्र केलं असेल तर त्याचा मुर्दा देखील खणून काढू, असं फडणवीसांनी म्हटलंय. मी तुम्हाला आश्वासित करतो, तुमच्या मनात शंका ठेवू नका. आकाश पाताळ एक करू, पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू. सहन नाही करणार. कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही आहे की अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्पिरसी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुर्दाही खणून काढू, एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो. तर दादांच्या अपघाताचा तपास होणार. अपघात असल्यामुळे आधी एडीआर होतो, नंतर एफआयआर मध्ये रूपांतरित होतो, असं फडणवीसांनी म्हटलं. चौकशी अहवाल हाच गुन्ह्यामध्ये परावर्तित होणार, असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे. आम्ही कुठेतरी त्यांच्यावर एफआयआर होऊ नये किंवा तो ब्लॉक व्हावा हे का करणार आहे? आपल्याला क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये या पद्धतीनंच काम करावं लागतं. होतो ना. अगदी मी उदाहरण सांगतो की बावनकुळे साहेबांना बुक्की मारली, एफआयआर होऊन जाईल, कारण ते हर्ट आहे. हा ऍक्सिडेंट असल्यामुळे पहिले एडीआर होतो, एडीआरच एफआयआर मध्ये कन्वर्ट होतो, त्याची ती प्रोसेस चाललेली आहे. मला फक्त सीएम साहेबांना एवढंच सांगायचं आहे, ललिता कुमारीचा रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी दिलाच होता, पण अमित कुमार वर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एडीआर झाला असेल तरी सुद्धा आपल्याला एफआयआर करता येतो. त्यामुळे हा एक विषय अतिशय महत्त्वाचा आहे. तर साताऱ्याच्या एसपींचा तुर्तास तरी निलंबन नाही. सभापतींचे सुधारित आदेश आहेत. उपसभापती गोरेंकडनं निलंबनाचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर आता राम शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तुषार दोषींच्या निलंबनाचा निर्णय सभापती राम शिंदे यांनी बदलला आहे. चौकशी करून पुढील कारवाई होणार, असं सभापती राम शिंदे यांनी म्हटलं. कायदेतज्ञांकडनं गोरेंच्या निर्देशाची तपासणी केली जाईल, असं स्पष्टीकरण सभापतींनी दिलं आहे. ही प्रमुख 3 स्तंभ असून याची कार्यकक्षा भारतीय संविधानाने निश्चित केलेली आहे. यामध्ये उपरोक्त नमूद 3ही स्तंभ आपापले कार्य करण्यास स्वतंत्ररित्या कार्यक्षम आहेत. कार्यकारी प्रशासनावर विधानमंडळाचे नियंत्रण असले तरीही कार्यकारी प्रशासनास आदेशित करताना विधानमंडळास काही मर्यादा आहेत. विधानमंडळाच्या आवारात घडलेल्या घटनेसंदर्भात कार्यवाही करण्याचे अधिकार मान्य पीठासीन अधिकाऱ्यांना आहेत. तथापि विधानमंडळाच्या बाहेर घडलेल्या घटनेसंदर्भात कार्यकारी प्रशासनाची योग्य ती भूमिका घेणे उचित राहील. मान्य पीठासीन अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणामध्ये प्रथमदर्शनी चौकशी करण्याबाबत निर्देशित करता येईल, परंतु अशा प्रकरणी संबंधित दोषी बाबत कारवाई करण्याचे अधिकार कार्यकारी प्रशासनाचे असतात. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेले संसदीय लोकशाहीतील 3ही स्तंभाबाबतचे विवेचन विचारात घेतले असून या प्रकरणी माननीय उपसभापतींनी दिलेल्या निर्णयावर शासनाकडून झालेल्या घटनेची चौकशी करून या प्रकरणी कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, या निष्कर्षाप्रत मी आलो आहे. फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्यासाठी राज्यातील काही आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला, असा दावा राऊत, आव्हाड आणि सपकाळांनी केलाय. अनेक बडे अधिकारी खरातच्या समोर लोटांगण घ्यायचे. त्यांनी खरातला वाचवण्यासाठी बरेच पैसे घेतल्याचा दावा आव्हाडांनी केलाय. फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्यासाठी राज्यातील काही आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला होता. संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन सपकाळ यांनी अनेक स्फोटक दावे केले. अनेक बडे अधिकारी खरातच्या समोर लोटांगण घालायचे. त्यांनी खरातला वाचवण्यासाठी बरेच पैसे घेतल्याचा दावाही आव्हाडांनी केलाय. भोंदू बाबाने या मंत्र्यांच्या माध्यमातून काय काय कामं करून घेतली आहेत, काय काय उद्योग केलेले आहेत, त्या ठिकाणी भोंदू बाबाचं जे काय स्थान आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही विधी चालले होते. ते उघड झाल्यावरती या धाडी वगैरे पडलेल्या आहेत. अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला देखील सुरुंग लावण्यासाठी काही जण प्रयत्न करत होते. अशोक खरातांकडे गेले होते, पूजा घाला, वेळ येईल तेव्हा नाव उघड करू, आणि ही सगळी माहिती 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती. बैठका झाला, अशोक खरातांबरोबर झाल्या,
आणि अशोक खरातांनी सांगितलं आम्हाला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील. तर मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्रमंत्र अघोरी पूजा केल्यामुळेच खरातच्या विरोधात कारवाई सुरू केल्याचं ट्विट सपकाळांनी केलं. मंत्री चंद्रकांत पाटलांचेही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पूजा केल्याची माहिती मिळते आहे. भोंदू बाबाचे कारनामे मुख्यमंत्री फडणवीसांना 5 महिन्यापासून माहीत होते. फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रिमंडळातील सहकारी यांचे खरातशी संबंध होते आणि त्यामुळेच माहिती मिळून सुद्धा फडणवीसांनी काही कारवाई केली नव्हती. पण त्यांच्या मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडनं तंत्रमंत्र अघोरी पूजा केल्यामुळेच फडणवीसांनी भोंदूबाबा खरातच्या विरोधात कारवाई सुरू केली. भोंदूबाबाच्या निमित्ताने ते आता मित्रपक्ष आणि पक्षातल्या हितशत्रूंना ब्लॅकमेल करतायत असा आरोप सपकाळांनी केलाय. अशोक खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापल्याचा मोठा दावा सुद्धा आव्हाडांनी सभागृहात केलाय. आपण काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं असं समस्त आमदारांना वाटायला लागलं. 38 आमदारांची लिस्ट आहे त्याच्याकडे जाणाऱ्या, करंगळ्या कापणाऱ्या. परवा मी बघितलं, उभा राहिलेलो इथे, एक जण एकेकाचं बोट तपासत होते. तू नाही ना कापून आला, तू नाही ना कापून आला. हा खरं विखे पाटील साहेब, म्हणजे मी तुमचंही बोट तपासणार आहे कालांतराने. त्याचा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मधल्या सदस्यांना अजून अटक का नाही झाली? कोणी कोणी कुठे कुठे जमिनी घेऊन दिल्या, सगळं ओपन आहे ना. हे सगळं महाराष्ट्राला समजू द्या. भोंदूबाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास 3 मंत्र्यांची विकेट जाईल. पुरावा संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर होईल असा दावा वडेट्टीवारांनी केलाय. तर राजकीय करिअर चांगलं करण्यासाठी भोंदूबाबा खरातने जयंत पाटलांना रक्तानं आंघोळ घातली होती असा सनसनाटी दावा भाजप आमदार पडळकर यांनी केलाय. भोंदूबाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास 3 मंत्र्यांची विकेट जाईल असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तर पुरावे संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर होईल असा दावा सुद्धा वडेट्टीवारांनी केला आहे. पेन ड्राईव्ह कुठे आहे? पेन ड्राईव्ह आणा ना पुढे, सगळे ओपन होतील. कोण कोण या खरात याच्या भोंदूचे भक्त आहेत आणि कोण कोण या भोंदूची सेवा केली आहे पायापासून डोक्यापर्यंत. जर ते पेन ड्राईव्ह पुढे आलं तर मंत्रिमंडळातील 2-3 लोकांची विकेट जाईल, पण ते आणू शकणार नाहीत. ते प्रकरण दाबल्या जाईल. मला वाटतं की या सगळ्यामध्ये पुरावाच संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर पण होईल, एवढं मोठं हे प्रकरण आहे. त्यांना खरातची एवढी चिंता का पडली आहे? हे बदलापूरचा एन्काउंटर झाला त्यावेळेला सुद्धा यांना एन्काउंटर झाल्याचा आनंद नव्हता. यांना त्या रेपिस्ट माणसाचा जीव गेला याचं यांना दुःख होत होतं. आणि त्यामुळे विरोधकांना म्हणावं, राजकारण करताना कुठल्या स्तरावर तुम्ही जाताय याचा जरा विचार करा. नाही, याचं मला याच्यामध्ये काही तथ्य वाटत नाही. महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये सगळं कायद्यानेच चालतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की न्यायालयाकडे ही बाब आहे आणि न्यायालय त्याला योग्य ती शिक्षा देईल. तर राजकीय करिअर चांगलं करण्यासाठी भोंदूबाबा खरातने जयंत पाटलांना रक्तानं आंघोळ घातली होती असा सनसनाटी दावा भाजप आमदार पडळकर यांनी केलाय. सरकारनं ब्रँडिंग केलं त्याचं. अरे रक्ताची आंघोळ करणार जयंत पाटील जाऊन आणि तुम्ही बोंबलणार सरकारी नावावर, हे कसं काय चालेल? अरे सरकारनं, मुख्यमंत्री महोदयांनी आदेश देऊन ट्रॅप लावून त्याला हात टाकलाय का? तुम्ही मांडलं काय? महिन्याभराचं अधिवेशन आहे, तुम्ही हे मांडायला पाहिजे ना विषय, खराताचा विषय. रक्ताची आंघोळ केली, मोठा आरोप तुमच्या. आरोप नाही, खरं आहे, चौकशी करा. तू कशाला जातोय तिथं? तो पुरोगामी आहे, तो पुरोगामी आहे ना. तू काय त्याची भाषणं काढून बघा. तू काय म्हणतोय? फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे, मी पुरोगामी कार्यकर्ता आहे आणि मी देवधर्माला मानत नाही. स्टेजवरनं देवधर्माची थट्टा करतो, मंत्र उच्चार करायला लावून एखाद्या समाजाची थट्टा करतो, बघितले लोकांनी. मग तिथं काय तुझं काम होतं भोंदूबाबाकडं? भोंदूबाबा खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर, दीपक केसरकर यांचीही चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर जोपर्यंत तटकरे म्हणत नाहीत तोपर्यंत कारवाई होणार नाही असं म्हणत वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. जोपर्यंत तटकरे म्हणत नाही तोपर्यंत ती कारवाई होणार नाही. रुपाली चाकणकर आणि तटकरे यांनी त्या खरातच्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस ही नावं पुढे आली
तर त्या प्रकरणातून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न किंवा त्या पदावर ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं तटकरींनी केलेला आहे, हे लपून राहिलेलं नाही. आता या महिला पदावरून काढायचं की नाही ते सुनेत्राताई पवारपेक्षा सध्या त्या पक्षावर ताबा घेऊन ठेवणारे मला वाटतं प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे दोनच बॉस आहेत, ते ठरवतील. अशोक खरातने पहिली हत्या ही पत्रकार तुपेंची केली होती असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानसभेत केला. खरातला वाचवण्यासाठी पैसे घेतले जात असतील, अशोक खरातला कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवा असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. अशोक खरातच्या ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी करा अशी मागणी आव्हाडांनी विधानसभेत केली. या अशोक खरातला वाचवण्यासाठी अशोक खरातने जो पहिला खून केला तो बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला. ते साल होतं 2007 साली. नाशिकमध्ये अतिशय शांतपणाने ही सगळी चर्चा चालू होती की असा असा खून झाला, पण तेव्हा कोणी ह्याच्यावर हे घेतलं नाही, गांभीर्याने दखल घेतली नाही. सकाळमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली. सकाळमध्ये 10 सातत्याने लेख लिहून आले अशोक खरातवरती. म्हणजे अशोक खरात महाराष्ट्राला माहीत नव्हता, पत्रकारांना माहीत नव्हता, पोलिसांना माहीत नव्हता, अशातला काही भाग नाही. पण मग अध्यक्ष महोदय, एकीकडे पोलीस चांगला तपास करतायत, त्यांचं कौतुक करायला हवं, पण पोलिसांनी हा इंटेलिजन्स फेलियर आहे की नाही अध्यक्ष महोदय? अशोक खरातची माहिती मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना द्यायला हवी होती की नव्हती अध्यक्ष महोदय? आव्हाड साहेबांनी जे रोकडे कुटुंबावर जे खोटे आरोप केलेले ते बिनबुडाचे आरोप आहे. गेल्या 2008 साली बाळासाहेब तुपे आणि कुणाल रोकडे यांच्यामध्ये अंतर्गत काहीतरी वाद झाला. ते वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. हाणामारीत झाल्यानंतर त्यांच्याकडून घटना घडली का नाही घडली ती काय आम्हाला माहीत नाही. रिक्षा व्यवसाय होता यांचा, गरीब हातावरचे मुलं आहे सगळे. तर भोंदूबाबा अशोक खरात हा 10वी नापास आहे. अंकशास्त्र तज्ज्ञ असल्याचा दावा करणारा खरात हा गणितामध्येच नापास आहे. खरातला 10वीच्या परीक्षेत केवळ 35% गुण मिळाले होते. कॅप्टन म्हणून पदवी लावणारा अंकशास्त्र तज्ज्ञ असल्याचा दावा करणारा अशोक खरात 10वी नापास असल्याची माहिती समोर आली. भोंदूबाबा 10वीत 2 विषयात नापास. अंकशास्त्र तज्ज्ञ असल्याचा दावा पण गणितातच नापास. 1983च्या 10वी परीक्षेत केवळ 35.86% गुण. खरातला मराठीत 39, इंग्रजीत 37 आणि गणितात केवळ 28 गुण मिळाले होते. खरातला विज्ञान विषयात 62, समाजशास्त्रात 38 आणि हिंदीत 47 गुण मिळाले होते. हा अंकशास्त्रामध्ये तज्ज्ञ असल्याचा दावा करायचा, पण गणितातच नापास झाला होता अशी माहिती सुद्धा शाळेकडून मिळते. त्यात मला कसं कळणार? ते स्वतः सांगायचे की ते ॲस्ट्रॉनॉमीमध्ये जगातल्या चांगल्या अभ्यासकांपैकी ते एक आहे असं ते प्रसिद्धी करायचे आणि त्याच्यामुळेच लोकांकडेचा त्यांच्याकडे बघण्याचा तो दृष्टिकोन होता. पण तो हे सगळं बघितल्यानंतर ते सगळं प्रकरणामध्ये ते खोटं बोलत होते असंच एकंदर जाणवतं. आणि त्याच्यामुळे ह्याच्याकडे बघताना राजकीयदृष्ट्या बघता कामा नये असं मला वाटतं. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडीत माध्यमिक शाळेत होता. शाळेच्या नोंदीत मूळ नाव लक्ष्मण एकनाथ खरात. 1995 मध्ये खरातनं शाळेतून दाखला काढला. गॅझेटद्वारे खरातनं अशोक हे नाव केल्याची शक्यता. बंधू अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिरा शेजारील विकास कामांसाठी 1.5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. युती सरकारच्या काळामधील 2018 सालचा GR समोर आलाय. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावलांकडनं 1.5 कोटीचा निधी मंजूर झाला होता. भोंदूबाबा खरातच्या ईशान्येश्वर मंदिर परिसरातील विकास कामांसाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर झाल्याची एक बाब समोर आली आहे. या संदर्भातला युती सरकारच्या काळातील 2018 सालचा GRही समोर आलाय. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून 1.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागानं ईशान्येश्वर मंदिराशेजारी पूर्ण काम केलं होतं. सभामंडप बांधकाम, पेवर ब्लॉक बसवण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, भक्त निवासाचं बांधकामही याच निधीतून केल्याची बाब उघडकीस आली आहे. आता मंदिराला त्या खरातच्या ट्रस्टला दान कुणी दिलं
तर जयकुमार गोरेजींनी त्यांच्या खात्याने आपल्या रावल, गोरेजी नाही, रावल यांच्या पर्यटन विभागाने ती मदत केल्याची माहितीच आहे आता 1,87,00,000 रुपयाची आणि बांधकामासाठी दिले. भोंदू बाबा अशोक खरात भाजपचा अधिकृत प्रचारक होता असा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केलाय. तर भोंदू बाबाला पाठीशी घालण्याचं काम मविया काळात झाल्याचा आरोप भाजपनं केलाय. अशोक खराता भारतीय जनता पक्षाचा अधिकृत प्रचारक होता. भारतीय जनता पक्षाची किंवा संघ परिवाराची जी नीती आहे की अशा प्रकारची बुवा, बाबा, महाराज यांची संघटना बांधायची आणि त्या माध्यमातून या सगळ्यांचा वापर करायचा. भारतीय जनता पक्षच या पापाचा सगळ्यात मोठा भागीदार आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना भोंदू बाबावर संजय राऊत तुम्ही कारवाई का केली नाही? महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा स्वतः संजय राऊत होते, तेव्हा या भोंदू बाबाला पाठीशी घालण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकारनं केलं. उलट या भोंदू बाबाला संजय राऊतांच्या सांगण्यावरूनच पायघड्या घालण्यात आल्या. दादांच्या अपघातानंतर तटकरे आणि पटेलांनी पक्षासंदर्भातील नियम बदलण्याबाबत आयोगाला पत्र दिलं होतं असं रोहित पवार म्हणाले. प्रफुल्ल पटेल, तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता असंही रोहित पवार म्हणाले. अजित पवारांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांनी खळबळजनक दावे केलेत. अजितदादा जिवंत असताना घराबाहेर काळी जादू केल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय. दादांच्या बंगल्याबाहेरील काळ्या जादूमध्ये भोंदू बाबा खरातचा समावेश असल्याचाही संशय रोहित पवारांनी व्यक्त केलाय. नाशिकचाच जो भोंदू बाबा आहे त्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर तिथं काळी जादू करण्याचा प्रयत्न नाही तर पूजा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. मग ती काळी जादू नाही तर तो जो काय पूजा आहे त्याच्या मागे करण्याचं कारण म्हणजे पक्षावर कंट्रोल यावा असं काय होतं का? रोहित पवार यांनी यावेळेस थेट प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंचं नाव घेऊन गंभीर आरोप केले. अजितदादांच्या निधनानंतर 18व्या दिवशीच तटकरे आणि पटेल यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. या पत्रात पक्षाचं संविधान बदलून सर्व अधिकार कार्याध्यक्षांना देण्याची मागणी केल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. कॉन्स्टिट्यूशन आहे, एक प्रत्येक पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन असतं, हे बदलण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे कार्याध्यक्ष असतील, नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट यांना पक्षाचे पूर्ण अधिकार त्या ठिकाणी दिले जातील. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता. पियुष गोयल साहेबांचं स्टेटमेंट देतं. काय स्टेटमेंट देतं की प्रफुल्ल पटेल हे अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत. ठीक आहे, त्यानंतर ते बोलले की मी चुकून बोललो, पण क्रमवारी बघितलं तर कुठेतरी असं दिसतंय कदाचित ह्या सगळ्या गोष्टी आधीच ठरल्या होत्या. दादांच्या दुर्दैवी निधनाच्या दिवशीच पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू करून त्यांना दादांचं कुटुंबीय म्हणजे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, पार्थ, जय या सगळ्यांनाच अलिप्त ठेवत पक्ष ताब्यात घेण्याची इतकी प्रचंड प्रमाणावरती घाई झालेली होती की त्याच्यामुळे सततची वक्तव्य त्यांच्याकडनं आलेली आपण सर्वांनी मिळून त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने अनुभवलेली आहेत.